एवढं शेतीवाडी कमवून ठेवलं पण ही पोरं ना नुसते टुकरवाले गावात हिंडणार. काय बुनबुन लावली? काय बुनबुन लावलं मी मग? या इकडं. काय बुनबुन म्हणजे काय? रानातलं कोणी बघायचं? अरे कुणीकडे निघाला तू? हा गावात चाललोय. कुठं चाललोय? गावात? काय गावात? रस्त्यात आहे काय काम सगळं सांगत सुटू का? अरे मग जेवून जायचं गावात जाताना. आणि जेवण नंतर. आणि ऐक ना, घरातलं काम बघ ना थोडस. ती रानातलं कोणी बघायचं परत? हा तुम्ही आहेत की बघायला? आता आम्ही कव्हर करणार रे. करायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं तुम्ही. हा का? बघ काय ऐकलं त्याचं? ऐक, आमच्या सोबत रानातलं काम करायला आला, तुला पण शिकायला भेटन. अचानक नाही भेटत अगं शिकायला. एवढं कमावलंय, कमवायचं तरी कुणासाठी? सगळ्यांनीच काम करायची. मला जरा थोडं फिरून द्या. अरे पण आम्ही करायचं कव्हर ना. आता आमचं वय काय नाही, करा करायचं? थोडे दिवस आणखी. मी काय म्हणतोय का तुम्हाला, माझं मी चाललोय कामाला बघ. अरे गावात आपलं लय नाव आहे. माझं गावात काम आहे जरा. आता तुझं काय काम आहे? आम्ही आहे ना करायला. अरे ऐक, तुला सोन्यासारखी बायको भेटलीये. तू रानात आला तर ती तुझ्या सोबत येईल, शिकल, तुमचं चांगलं प्रेम जुडलं, लेकरू बाळ होईन पटकन. हे आहे ती लोक सांगत जावं का घरात बसेल. पोरं सोरं होतच असतात. मी नुसतं घरात राहिलं पोरं काय म्हणते ना की बाबा याचं नवीन लग्न झालं, नुसतं घरात बसल्या म्हणे घर कोंबडी म्हणे बसत असतो. मला जाऊन देत जा. अरे पण तू गावात करणार काय तू? काय करणार आहे म्हणजे? हा आम्ही करतोय ना गावातलं काम, काय असेल ते घरातलं काय उद्योग सगळे. अरे 25 एकर कमवून ठेवलं तुझ्यासाठी. हा घर दार हा हे कुणासाठी येते? तुझ्यासाठीच ना. हा आणि आम्ही कव्हर करणार आहे आता काम. सांग त्याला काही. मला सगळं कळतंय, पण मला आहे ना थोड्या वेळ असं मोकळीक देत जा की दिवसभरात मी करीत जाईन काम. तुम्हाला असं वाटत आहे ना की बाबा मी बाकी दुसरा काहीच उद्योग नाही करावा, नुसतं शेतीच करावं. आता शेती करायचं माझं हे आहे का? अरे शेती पण करून तर घे ना, तू नको करू. मग करीन, मग मी आल्यावर करीन, मग घेईन माणसं लावीन आणि करून घेईन. हे आई तू सांग बरं बाबांना, मोकर डोक्याला वैताग करते ते. बरं एक काम कर, मी चाललोय, मी कपाटातलं 15,000 रुपये चालले. अरे ऐक ऐक, पोरगा ऐकतच नाही. तुम्ही पण त्याला कसं कशाला व्हायचं रे पोराचं? हा समजून सांगा. आता तरुण वय आहे, तरुण रक्त आहे त्याचं. लई पण नका त्याच्यावर लोड टाकू. लोडने पण आपण कव्हर करायचं नाही. त्याने थोडं तरी केलं पाहिजे ना. हा मग शेती बी करण, बाकीचं पण केलं पाहिजे. मित्र बी काय पाहिजे. होतं, गावात गेल्यानंतर असे थोडं सवय वाईट लागते. जोडदार बरोबर नाहीये आता सध्या, म्हणून माझी तळतळ आहे ना. बरं ठीक आहे, तुम्ही लई लोड नका घेऊ. चला जेवायला देते तुम्हाला. कार्ट्याचं लगीन करायचंय, जरा रानात बघायचं. बाबा मी चाललो गावात बरं का. झालं का? निघाला का? हा अरे काय अक्कल फिकल येईनच का नाही? पुरीचं लग्न झालंय, तुझं लग्न करायचं आणि तू रोज उठ सूड गावात बोंब. मग गावात गेलं बी पाहिजेत ना काय थोडंफार. हे कोणी करायचं? अहो, मग ते पण पाहिजे, पण गावातलं बी बघितलं पाहिजेत ना. का बघू गिराय केला? नाही गिरायक बघून जमून का? मग माझं लग्न होईल का परत? मग बघ ना, इथं मर ना जरा, कर ते ना. पण बघू, पण आता गावात बी सकाळच्या परी गेलं पाहिजेत ना. गावातल्या दोन गोष्टी काय नुसतं शेती करून कोण पोरी लग्न देणार? झालं त्या पुरीच्या घरी गेलता कधी? नाही कोण जायचं? मीच बघायचं सगळं. जातो तिकडचं, पाहतो मी जाऊन, काय अडचण नाही. चाच जावं कधी मध्ये, त्या लेकराला बरं वाटतं जरा. चालतंय, जाईन मग आजच. तुम्ही म्हणतो असले जातो आजच मग. बापाच्या जातीनं पोरीच्या लय सारखं सारखं घरी नाही जावं, लोक नाव ठेवत. पण हा हा तुला जाता येतं. बरं जातो मी आज, काय अडचण नाही. येतो चक्कर मारून मग. चाल लवकर ये. चालतंय, काय अडचण नाही. जातो मी लगेच. लवकर ये. हा चालतंय. काय करताय हो? काय नाही बसलोय. काय खुश दिसतीस. मग एवढे नटले तर तुम्हाला कौतुक नको करायला काय आता नाही. मस्त छान दिसतीस की. मग कौतुक कोणी करायचं? आता काय करायचं? कौतुक नको, नेमकं काय करायचं मग? चला की आपण बाहेर जाऊ फिरायला. कुठं? बाहेर. काय बोलतीस? मग काय? आणि मग घरातलं कोण करायचं? रानात हम्म? रानातलं कोण करायचं? रानातलं तुम्ही चला, मग आपण जाऊ. हा? तुम्ही पण चला की, मी पण इथे राहणार. आपण दोघं जाऊ. मी एकटी जाणार नाही, तुम्ही चला. बाबा बरं त्यांच्या बरोबर जा म्हणते. नाही, तुम्ही पण चला ना. गप्पे. मी नाही कधी जिंदगीत गेलो नाही रानात. तिकडे माणसं केले काम. पण मी म्हणते म्हणून तरी चला. कुठे? राहणार. रानात नाही निघून नंतर लागत. काय हो, आपलं नवीन नवीन लग्न झालं, तुम्ही मला कुठे फिरायला पण नाही नेत. मला कुठे जायचंय? फिरायला जायचं का? हा फिरायला चल. म्हातारी बसून वरडत तिथं काम धंदा कुणी करायचं म्हणेन मी मरतोय. म्हातारी म्हणेन मी असं पण कुठे जाता तुम्ही? का? माणूस आधी प्रेमाने बोलत होता तर ऐकून नाही घेतलं. जाता का तुम्ही रानात? जाता? अरे मस्त मला नाही, मी नाही जात, पण तिथे जातात ना. दुसऱ्यांकडून करून तर मीच घेतोय ना. पण 2 दिवस सुट्टी काढा ना. 2 दिवस त्यांनी डोंगर नाही अकरा 25 एकरची एकर डोक्यावर घ्यावा माझ्या मागे पळावा. काय हो, तुम्हाला गावात जायला वेळ असतो हा? बायकोसाठीच वेळ नसतो का तुम्हाला? बरं, बोल. चला ना आपण जाऊ फिरायला. कुठे जायचं? जाऊ कुठतरी. म्हातारीला पण सांग.
मी सांगते ना. नक्की खरं हो. चल चला कुठे जायचं जाऊ कुठतरी. चल चला मग. काजल काय करता सासूबाई? ये बस. काय करताय? काय नाही बसले बाई. कसा झाला प्रवास? प्रवास मस्त झाला. देवदर्शन पण भरपूर छान झालं. हा मस्त. कुठं कुठं गेलते फिरायला? ते पंढरपूर, तुळजापूर हा का? तिकडे गेलतो. मस्त अजून देव केले येताना. अच्छा, मला वाटलं तुम्ही फिरायला गेले. तुम्ही तर देवदर्शनाला गेले होते. ते म्हणले चला आपण देवदर्शन करून घेऊ. लग्न झाल्यापासून देवदर्शनाला गेलंच नव्हतं ना. मग छान छान असंच मस्त फिरत बिरत राहा. आनंदी आनंद राहत आणि एकदम मस्त गोड गोंडस बाळ द्या मला पटकन. देईल ना. म्हणजे मला खेळता येईल नातवंडा संग. मग आम्ही तर जायला मोकळं मग बाहेर फिरायला हा कुठं मग मला द्यायचं खेळायला आणि मग फिरा तुम्ही कुठं बी. अगं तुझं तरी नशीब आहे. तुला नवऱ्याने नेलं तरी फिरायला. माझं लग्न देवदर्शनाला नेलंय. तुमचं लेक काय मला कुठं चांगल्या ठिकाणावर नेणार आहे का फिरायला? अगं तेवढं का ना नेतोय ना कुठं तरी. मला तर तुला माहितीये का माझ्या लग्नाला एवढे 30 वर्ष झालेत. पण मला कुठं देवाला नाही कुठं नाही. लग्न झालं आणि वावरात नेलंय कामाला आणि तिथं मसुबा मावलाय आपल्या वावराच्या बांधाला. त्या मसुबा मावला यांच्या पाया पडवलंय मला एवढ्या दिवसात. काय कुठं मला म्हणायचं ना मी नेले नसतं का तुम्हाला फिरायला? हो तुमच्या दोघांच्या मध्ये काय आलं बाय. देवदर्शनाला तर गेलतो आम्ही. बरं आहे ना पण दोघं होते. आवडीच्या गोष्टी घेतल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्या. मध्ये मी म्हातारा माणूस काय आला तुम्हाला. बाबांना घेऊन चालायचं ना. जाऊन दे बाबांना. आमचं काही वय राहिलं का आता हे सगळं करायचं. आम्हाला जे नाही ना मिळालं ते तुम्हाला मिळतंय ना. माझी हीच इच्छा आहे की जे जे मला नाही भेटलं खायला फिरायला ते सगळं तुला भेटावा. आणि शेती करता करता असं फिरत बी जा तुम्ही. आणि त्याला जरा नीटनेटकं गोडीत बोला जा. भांडणं बिंडणं कधी करू नको बरं का. मी गोड बोलून तर नेलं होतं तर आले. बरोबर बरं तर म्हणत होते बाबांना विचार. मी बाबांना पण विचारलं. बरं बरं ऐक ना नसताना. चहा करते का जरा दोघी करते पिऊन? ना. चल मी करू लागते तुला थोडं. का मॅडम काय अडचण काहीच नाही. मग का थांबले काय नाही असंच. मी ऑनलाईन मार्केटिंग करते ना. का त्यासाठी आलते नाही गावात. मग इकडे कधी पाहिलं नाही म्हणून म्हणलं की अचानक काय अडचण आली का पेट्रोल संपलं का काय पंक्चर झाली का नाही 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 येत असते मी इकडं. पण हा तुम्ही पाहिलं नाही ना कधी नसेल. हा. हा पाहिलंच नाही कधी बाकी म्हणजे त्यातून पेमेंट वगैरे कसं पडतं काय काय नाही तसं 5-25 हजार मिळून जातं. म्हणजे 50,000 पर्यंत तसं आकडा जातोच माझा. हो का हं. हा मग बरं आहे राव. मग हो तर येऊन पण झालंय त्याच्यात मी म्हणलं का थांबले तेच मला कळलं नाही म्हणून म्हणलं थांबलो बाबा की हे नाही मी पण तुम्हाला या अगोदर कधी पाहिलं नाही इकडं. अहो पाठीमाग गाव भानगाव नाही का हा 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 भानगाव मधला आहे मी हा का. हा माझी शेती बिती भरपूर आहे तशी काय अडचण नाही 25 एकर आहे हा का. हा ऊस बीस आहे 10 एकर बाकीच आहे समजा कांदा ते आता तुमचं ऑफिस कुठे आहे आमचं श्रीगोंद्याला. श्रीगोंद्याला आहे हो हा का मग काय जवळच इथून भानगाव हा पासून मग किती आता लांब आहे तालुक्यातली सगळी गावं घ्यावं लागतात हा ना बरोबर आम्हाला. की बरं काय चहा पाणी काय नाही नको. अहो चला आता काय एवढं आता काय चहा पाण्याचे कुठं टायमिंग राहिला ऊन झालंय एक मरणाचं. काम करू थंड घेऊ पुढच्या हॉटेलला थांबवून थंड घेऊ चांगलं काहीतरी नाही नाही अहो चला ऐका अहो आपला काय एवढा परिचय अहो नाही, जरी काय नसलं आता तर झालाय का नाही बरं मी काय लांबचा नाही मी काय असं तसा पोरगा नाही बागायतदारच पोरगा आहे मी नाही ते आहेच अहो, पण चला. तरी पण तुम्हाला काय करायचं चला चला हो अहो नको ते क्लायंट येतात ना माझे. एक काम करा क्लायंट आले ना हो का इथं समोर हॉटेल आहे तिथं वडापाशी हॉटेल आहे तिथं जाऊ तिथं चहा घेऊ आपण थंड घेऊ पण त्यांना सांगितलं होतं ना इथला पत्ता. तिथं बोलू आपण त्यांना चला बर चला. काय जवळच आहे इथून हो या पाठीमाग माझ्या हा या शंभूला आहे ना कधी फोन करावा ऑनलाईन मार्केटिंग काय चाललंय मग? तुझाच विचार करत नाही माझा मग. एवढा आता म्हणलं तुला फोन केलाय म्हणजे तू 2 तासांनी येणार. तिथून पुढं तू मला काहीतरी म्हणणार. नाही तू करते तसं ऑनलाईन सारखं ऑनलाईन म्हणलं मला एका दिवशी ऑनलाईन इकून टाकशील. काय येडापिडा झाला काय. तुला कोण घेणार आहे ऑनलाईन सांग. चेन आगा काय लय पैसा आलेला दिसतो या. हा 20 रुपयाची आहे फक्त बाजारातली. कसं आहे तुला माहितीये का हा आता ऑनलाईन मार्केटिंग करायची आपल्याला. पुढच्याला द्यायचंय आपल्याला काहीतरी. हा मग आपल्याकडे काहीतरी असाय नको त्यांना असं टापटीप राहणं. ही चेन दिसली म्हणजे त्यांना वाटतं ना ह्याच्यातले पैसा आहे. चांगलं चंदन लावते ग. मग चंदन लावाच त्याशिवाय कसं भेटणार आहे. हा कुठे गेलती? कुठं नाही. अरे मला तुला एक सांगायचं विसरूनच गेली मी. ते ना मला एक भानगावचं एक माणूस भेटला होता बरं का. म्हणजे पोरगच आहे बहुतेक ते ना लय श्रीमंत आहे.
आणि त्याच्या घरी त्याने जमीन, गाडी, पैसा, चेन घातली होती गळ्यात, अंगठ्या, सोन्याचं. ए बाई, मला सोडून द्यायचा विचार ना जाशील त्याच्यासोबत. का बस, तुला तर ना काय अक्कलच नका नाही. लागले, नका ती कापून टाक पहिली. आता तुझे बघ ते जाऊ ती दे. शिवाय अरे ते महत्वाचं ऐक. हा. लय पैसा आहे, बोललंय वाटतंय ती. मला म्हणतोय चहाच पाचतो, नाश्ताच खाऊ घालतो. काहीतरी विचार करायला पाहिजे, माहितीये का? ऐक की, मी काय म्हणतोय, झाला त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसव. काय पैसा बिसा सगळा वसूल करू त्याच्याकडून. हा, मलाच बरं फसवायला आलं तुला. तसं बी तू काय 10-15 हजार तुझा खेळ. हा, ते तर आहे. माझ्याकडे काय तेवढं 1 रुपया नाही. काय चाललंय ते तुझ्या ह्याच्यावरच. हा, ते पण आहे. आणि लग्न जर केलं हा. तर 10-15 हजारात काय होणार आहे बरं आपलं? मग ऐक की, मी काय म्हणतोय, त्याच्याकडून मस्तपैकी 10-5 लाख रुपये काढून घेऊ आणि मस्तपैकी जाऊ कुठं तर फिरायला. हा, म्हणजे आपला बी संसार एकदम थाटात होईल. हाय की, त्याला जमीन जुमला चांगला आहे. हा, एक काम करते, तसंच करते, रोज रोज भेटायचं आणि आणि त्याला दररोज माझ्या हा. जाळ्यात फसवते. आणि ते मग तुला काय सांगायचं लागत नाही. मग आपण दोघं आहेच की त्याला हडप करायला. नाही तर जाशील बिशील त्याच्याकडे. ग तसं बस काय तू. करू नको. तसं कशाला कराल मी? बर चल, चहा प्यायला काहीतरी पाच जरा थंड. आता त्यांनीच पैसे दिलेले आहेत 1000 रुपये, हा, त्याच्यातच मग खाऊ घालते चल. तुला. अहो थांबा ना, कुठं चालले? सारखं नको बरं, हटकी जाऊ. जेवण करायचं. राहू दे तिकडे, ओरडू जेवण नका. बिवण. बाहेर चाललं की तुमचं काय नाही काय असतंच बा सारखं दरवेळेसच. अहो फक्त जेवण करून जा, एवढंच बोलले मी. चिडताय का अरे पण तुम्ही? मी बाहेर चाललो की तुम्हाला हटकावं लागतच का? म्हातारीचं तसंच, म्हाताऱ्याचं तसंच. तू नाही जेवली ना, मग जेवायचं. म्हातारे जेवायचं गपचूप. तुमच्यासाठी थांबले ना मी हा, मी जेवायला. जेवण मी बाहेर नंतर आल्या. माझ्या डोक्याला नको वैताग देत जाऊ. तुला जेवायचं ना, तू जेवत तुम्ही जा. रात्री उशिरा येता. हा, येऊन दे. जेवण घरी करायचंय आज. मग घरी माणसं नाहीत का तुला जेवायला? तुमच्या सोबत जेवण करायचं तुम्ही मला या. टाइम नसतो, मला वेळ लागेल यायला, नाही तर मी येणार पण नाही आज. सांगता येत नाही माझं तसं. तुला जेवायचं असलं जेवत जा, नाही तर मग एक काम सांगून कर, तरी जा कुठं चाललेत काय. मी बाहेर चाललोय. तुला काय सांगायचं एवढं? मग तू मालकीन झाली का माझी? मी नवरा आहे का तुमची तू? बायको आहे ना मग तू मी नवरा आहे का तू आहे? तुम्ही. आणि मग तू मला विचारते का? ओरडू नका, फक्त हा, विचारते. मग तू जेवायचं, घरच्यांपाशी जेवायचं, मला बाकी सांगायचं नाही. माझ्या कामात अडथळा अजिबात घालायचा नाही. हे बघ, मी चाललोय आणि तुला जेवायचं असलं तर आई बरं त्यांच्या बरं जेव, मला बाकीच नको सांगू. काय माणूस हा कधीच असं वागत नाही. काय झालंय गले? आरडाओरडा चालला होता. सारखं ओरडत असते ते. सारखं ओरडत असते. हा, रात्री पण उशिरा घरी येते. आता जेवण करून जा म्हणलं तर जेवण करून सुद्धा गेले नाहीत ते. रात्री तर किती 2-3 वाजता येते. जेवण सुद्धा करा म्हणलं तर म्हणते मी बाहेरून जेवण करून आलोय. काय झालंय का तुमच्यात? नाही, काही वाद, काही भांडण? काहीच नाही हो सासूबाई. का त्याला असे आवडत नाही असं काही वागली का तू? तसं काहीच नाही. का असे वागतात मलाच कळत नाही. हा, तेच बघते मी आता. हल्ली लय चिडचिड करायला लागला. पहिलं नव्हतं अजिबात असं तुम्हाला करत. माहिती नाही मी त्यांच्या एक आवाज तरी चढून बोलते का? त्याचा थोडा रागिष्ट स्वभाव आहे, चिडचिड आहे, म्हणून मी तुला पण एवढं त्यांचे लक्षण आहे ना 4-5 दिवसापासून लयच बिघडलेले दिसतात. बरं, तू नको लय काळजी करू. तू जेवून घे. आम्ही तर जेवलोय, तू थांबली होती त्यासाठी. आता तू जेवण बाहेर, तू नको उपाशी राहू. आणि ऐक, मी बोलते त्याच्या संग. चालते, लय नको चला. टेन्शन घेऊ. चल. सकाळी 9ला आलोय गावामध्ये. रानामध्ये लेबर लागतात, कांदा काढायचे, दाऱ्यावर माणसं लागतात. एक गडी भेटाना आज. काय करावं एवढं मोठ्या क्षेत्राला बा? पण आपण तरी एकट्याने करायचं तरी कवर ना. आणि ही पोरकं तर सकाळी जे 8ला जाते 7ला जाते निघून, तो तपासच नाही त्याचा. करावं तरी काय? अरे बा, इकडे बोला ना आबा. काय करतो तू? काय नाही आबा, चाललो होतो पवायला. व्हायला हा, पोहता येतं का? येतं ना. अरे वा, बरं आहे मग. पण आबा एक म्हणायचं होतं मला. बोल ना. तुमचा तो अमोल आहे का? अमोल हा, माझाच मुलगा आहे ना. तो एका कोणत्या ते हाय फाय मॅडम बर राहतोय नुसता. काय म्हणतो तू? हाय फाय मॅडम बर राहतोय. ती मॅडम एकदम असे हाय फाय चांगले कपडे घालून, तिचा काय तो अवतार एकदम बाहेर दिसती. आणि कवा तो तिच्या गाडीवर, कवा ती त्याच्या गाडीवर हिंडतात नुसते. अरे बा, काय काम असेल? हा, काम नाही, तिथं रोज हिंडतात. शाळेतून येता जाता मी रोज बघतोय त्यांना. तर मी म्हणलो सकाळी 7ला 8ला जातोय, संध्याकाळी 9ला 10ला येतोय. नुसते हॉटेलात जिकडं तिकडं राहतात ते. बरोबर, चौकशी करतोच त्याच्यात. बरोबर, जातो मग मी, हा. काय चाललंय मग? काय ऑनलाईन आहे का नाही आज? अरे ऑनलाईन काय सापडले तुला तर विश्वासच बसणार नाही बघ. असं काय?
आता ये बघ काय आई शपथ डायरेक्ट खोलवरच हात घातला की ग तू मग हे जात लाखभर रुपये तर लाखच्या 2-3 लाख कोण म्हणला तुला मग 5 लाख 5 लाख अरे दाखव, दाखव, बघ की कसलं जड आहे हा ना आरामशीर येतील 5 लाख मग पहिल्यांदाच असा हात घातलाय आणि मी त्याला म्हणलं मला पैशाची गरज आहे मला नाही का लोन हा काढायचं मला ते विचारायचं राहिलं कसं काय तू कसं बोललं काय बोललं नक्की त्यानं दिलं एवढं अरे हे कारण की असं कोण देऊ शकत नाही हे तर कमीच आहे उद्या 10 लाख येणार आहेत आपल्याला 10 लाख 10 लाख हा अगं तुला चुना लावायला लावलेलं तू तर असं चुना लावलं की डायरेक्ट त्याचा कार्यक्रमच झाला कमातच पण काय सांगितलं त्याला काय सांगितलं तेव्हा फक्त त्याच्या बरोबर हिंडले हम्म. लय दिवस मग त्याला सांगितलं की माझं प्रेम आहे तुमच्यावर तो पण म्हणला माझं पण लय प्रेम आहे असंच घोळात घेतलं बघ एकदम इथं असेल आपण लग्न करू आणि लग्नाच्या अगोदर आपण फरार त्याला काय माहिती आता- आपल्या आता उद्याच्याला अगोदर 10 लाख येणार आहेत अजून पुन्हा महिन्याभराने 10-1 लाख काढू आणि आपण फरार श्रीगोंदा स्टॉप बरं आता चला की मग आज काय सांगताय का नाही काय जेवाय बिवाय तुला तर ना नुसतं हॉटेलचं खायचं म्हणलं की लई लागतंय बघ मग आता बायकोच अशी भेटली म्हणल्यावर होणारी चल घरी जेवाय घालते तुला गोरीच होय मॅगी चल. करून घालते ना मॅगीवर दिवस चालतात आमचं चल जाऊ दे घरी नको चल हॉटेलला देते हा चल ओ काय करता हो काय नाही कर चहा पाणी मला नाही पाहिजे पण सरबत करू मग ऊन पण खूप पडले मला नाही पाहिजे का हो चहा नको सर आणि हे काय दागिने कुठे गेले तुमचे तुला काय करायचं त्याचं? आणि माझे पण दागिने कुठे गेले पैसे पण नाहीत घरामध्ये अरे कसले पैसे विचार तिसरं मला मला वाटलं बाबांनी कुठतरी ठेवले असतील हा ठेवले असते त्यांनी मला नाही माहिती आणि माझं विचारायचं त्यांना काय सांगू गेलं का त्यांना मी हा सांग काय बाबा चाललं बघा काय ना हो. काय चाललं काय झालं तुमचं काल काय चाललंय माझे सुद्धा मंगळसूत्र यांचे दागिने घरातले पैसे सगळे मला वाटलं तुम्ही ठेवलेत काढून ए तू नीट बोल ए थांब काय अंगावर थांब? दागिने कुठे तुझ्या हा ठेवलेत मी कुठं ठेवलेत गाण ए, ठेवले कुठं ठेवले सांग की मग गाण तुम्ही ठेवलेत बाबांना मी. मला विचारलं पैसे का? लागत होते मी गाण ठेवलेत अरे कशाला पैसे लागते तुला कशाला लागत आहेत माझी मला फिरायला लागत होतं फिरायला आई जायचं. बाबांना विचारायचं ना ए तुला ट्याव ट्याव करून लावीन झापड मी तुला ए गबस ए, तिथं काय चिरवडतं रे लाज वाटले पाहिजे तुला काय केलंय मी काय केलंय अरे तू एका बाईच्या नादी लागलाय बाईच्या नादी कळत तुला काय बाबा हा अरे सकाळी मी गावात गेलो होतो ना लेबर पाहायला तेव्हा एखादं सारखं पोरग भेटलं बारक त्याने मला सांगितलं अरे काय ते मी एवढी सोन्यासारखी घरात पोरगी असताना एवढी सुसंस्कारी बायकोला तुम्ही बघितलं का डोळ्याने डोळ्याने नाही मी सांगते बारक पोरग खोटे बोल का खोटं बोलन का हा घरातलं दागिने कुठे मग ते मी गाण ठेवले तर मला पैसे लागत होते तर आणि आता घरात काय कमी आहे कशाला पैसे लागले याला कशाला लागत होते हा? मला बाहेर जायचं होतं तुम्हाला जर हेच दिवस दाखवायचे तर माझं आयुष्य कसं तू का जगणार बाहेर तुम्ही तू का बस तिला आवाज जास्त बोलू नको. मारायचं नाही सांगतो मी तुला तू बोल नको जास्त हे काय ही भाषा कटले माझ्या बहिणीला हाणतात काय तुम्ही बहिणीला हाणता काय माझी मग मग काय तिला माझा नवरा झाली काय लगेच नावर नाही मग तुमची ही भाषा आहे का हाणायची मग काय? आम्ही हाणायसाठी दिली काय मग कशाला दिली कशाला दिली मग बोलायचं, तिला विचारायचं. कोणती गोष्ट कमी आहे ती मला विचारायचं बाकीची शेंड हाणायची नाही तुम्ही कसं काय आले इथं मला ते सांगा मी आलतो भेटायला तिला मग? यावं नाही का भेटायला तिला यावं नाही का म्हणजे आलं तर दादा, नीट ते राहायचं कोणत्या तरी बाईच्या नादी लागलेत तू शांत बसा तुला सांगतोय मी जास्त डोकं चालू नको खाली घे. खाली घ्यायचा हात पायच्या नादी लागलं म्हणजे माझी एवढी सोन्यासारखी बहीण दिली तुम्हाला ए तुम्ही जास्त डोकं चालू नका राव डोकं चालू नका म्हणजे उघड डोक्याची मंडई लावली तुम्ही डोक्याची मंडई म्हणजे ऐकलं अरे, का? कशी काय भाषा काय आहे केलं यांनी नेमकं अरे दादा हे कुठल्या तरी बाईच्या नादी लागलेत बाहेर बाईच्या हा. एवढं भांगार माझी बहीण दिली नसती असली कार असताना ए माझी असती. कुणाला भांगार म्हणतो तू भांगार म्हणजे कुणाला भांगार म्हणतो मग तू बाईच्या नादी लागले कुणाला भांगार म्हणतो गबसा तुम्ही आम्हाला बघून आम्ही गबसा दिली. तुम्ही ही मला येऊन माझ्या दारात येऊन भांगार म्हणताय मला भांगार नाही मग लय शान आहेत का बाबांना तरी नीट बोला ए मला नाही माहिती त्यांच्याकडे तू आहे ना तू माहिती आहे. तुझ्या भावाकडे जायचं मला सांगायचं नाही तुम्ही डायरेक्ट निघून जायचं अरे आपली माझ्या चूक असलं एवढं गरम नाही व्हावं हा, बाबा, गर- थांब ए जरा. आई तू गबस तुम्ही मला बोलू नका शांत शांत तुमचा बसा भाऊ आहे का नाही काय थोडाफार अहो, हाय करून पण तुझं ऐकायचं का हा. म्हणजे थोडेफार तरी लक्ष द्यायचे ना बाहेर आपलं पोरग काय ए, करतंय काय नाही बाहेर माझं एकच म्हणणं आहे तुम्ही तुमची बहीण घेऊन निघा होय तू काय तुला बिकुट घ्यायचं रांगायला लावीन मी माझ्या बहिणीला घेऊन जातो ए, झाला का तू लागला मला सांगायला चल लगेच ए, अहो, चल, ताज्या अहो, चल, ए जाऊ दे ना तुम्ही ना काढू मोकार ना काढू जाऊ दे त्यांना काय नका आवडू हा
जरा सुधार ना, सोन्यासारखी बायको जायचं, बायको सुद्धा कोणी जाऊ दे बघन दुसरी मी. ऐक बाबा, सगळी नालाच की बहीण गावात. अरे ती चालली यार, थांबा. अरे जाऊ दे का तुला थांबवणार. अरे लक्ष्मीला लात मारे तू आज लात कळत तुला. हा थांबव, अरे थांबव ना बाबा. ए तू बस. ऐक ना, हा बोल. मला एक तुला बऱ्याच दिवसापासून सांगायचंय. काय हो? माझं लग्न झालेलं आहे. काय? हा, आणि मला का नाही सांगितलं तुम्ही मग हे अगोदर? ऐक, मला तू इतकी आवडायला लागली होती मी, म्हणजे मला असं वाटलं की बाबा मला जर समजा माझं लग्न झालेलं कळलं तुला तर तुम्हाला सोडून जाशील, म्हणून मी तुला सांगितलं नाही. तुझ्यामुळं आज मी त्यांना पण घराच्या बाहेर काढून टाकलं. का? हा, काढून टाकलं त्यांना घराच्या बाहेर. आणि तुम्ही घराच्या बाहेर काढलंय म्हणल्यावर आता मग जवळ तुमचं डिवोर्स होत नाही तवर तर आपल्याला काय दिवस घ्यायला किती टाइम लागतो? पैसे असल्या सगळ्या गोष्टी होत्या, लगेच होईल दिवस घ्यायचं. ते घेतल्याशिवाय कसं काय आपल्याला लग्न करता येईल? पैसा आहे माझ्याकडे तेवढा, काही होईल. बरं जाऊ द्या ते. रान आहे. हा, हा? तुम्हाला भेटणच दिवस. पण ती तुम्ही म्हणले ना तुमच्याकडे शेती वगैरे, अरे शेती मुबलक आहे, 25 एकर शेती आहे मला. आणि मग त्यातली- तुमच्या नावावर, त्यातली 10 एकर माझ्या नावावर आहे, बाकीच्या बापाच्या नावावरती. तुमच्या नावावर 10 एकर 10 आहे. एकर आहे माझ्या नावावरती. मग ते एक काम करा ना. काय? अहो तुमची बायको पोडगी पिडगी महागाय बसली, उगा अर्धा हिस्सा जाईन तुमचा. हा, 5 एकर तशीच जाईल. घटस्फोट घेताना ती बरोबर करणार. हा, मग आता काय करावं लागेल? एक काम करा. हा. आता तुमच्या नावावर ठेवली तर ती जाणारच. हा, माझ्या नावावर करून टाका ती 10 एकर. तुझ्या हा, आता तसं बी आपलं लग्न होणारच आहे. होणारच आहे. आणि मग मग माझ्या नावावर राहिली का आणि तुझ्या नावावर राहिली का? हा, एकच. एक काम करतो, मी एवढ्या 2-4 दिवसात करून टाकीत होती, हा, आहे का नाही? मग काय तर. ते लवकरातली लवकर करा, नाही तर तुमची बायको उगच मोकार नाही ते ना. तिचं काही नाही रे. बरं ऐक ना, आज काय करणार? काहीच नाही, चल जाऊ बाहेर जाऊ जेवायला फक्त. जेवायला जायचं म्हणता. हा, जाऊ बाहेर तरी हॉटेलला मस्तपैकी चांगलं आहे. बरं, ते तेवढं लक्षात ठेवा. अग तुझ्यासाठी मी जीव देऊ का? जीव नाही मागत. मग काय देऊ? मग जीव मागितलं मी लग्न कोणा बरं करू? हा ठीक आहे. हा, मग. ऐक ना, मग एक काम करतो, किती 2-4 दिवसात कसल्याही परिस्थिती करून घेतो. हा, वकिला संग आजच बोलून घ्या तुम्ही ह्या विषयावर, आणि ते घटस्फोटाचं पण. म्हणजे कसं लवकरातले लवकर होऊन जाईल आपलं मार्ग मोकळा. म्हणजे लय डोक्याला वैताग आहे रे. महिन्यात आपण लग्न करून टाकू. देवायता नसतं केलं लग्न तर मग बरं झालं असतं. बरं ऐक, चल आपण जेवण करायचं बाय. चल. कसं हो आता? आता तुला सांगत होतो लाड थोडा कमी कर. आता तो पैशाचं वाटोळं सगळं सोनं नाण्याचं सगळ्याच वाटोळं केलं त्यांनी. हा, आपण म्हणायचो आज चाललंय गावात 1 रुपया नाही घरात ठेवलं त्यांनी. अहो लेकरू आहे, लेकराचा आई बाप लाड करीतच असतात, पण असं इतकं भांडगुळवाणी करण वाटलं होतं का अरे पण आपल्याला? इतका अहो अख्खा प्रपंच पोरांनी उघड्यावर आणलाय, काय करायचं आपण? यश, अहो, काय तुमचं चाललंय हा, नेमकं? बसा बा. मी बसायला नाही आलो तुमच्या दारात. काय कुठे गेलाय तो? अहो 4-5 दिवसापासून घरीच नाही आला. तुमचं फोन करायचं काम नाही का? मग अहो फोन सुद्धा लागत नाही त्याला. फोन लागत नाही म्हणजे अहो आता आमचे प्रयत्न चालू आहे. काय प्रयत्न? परवाटोळ करून ठेवलं ना त्यांनी. आता किती समजावचे त्याला ना. ती पोरग तुमचं 10 एकर जमीन त्या बाईच्या नावावर करायला चाललंय त्यांच्या गावात. अहो काय बोलताय तुम्ही? मी स्वतः ऐकलंय. अहो तुम्ही काहीतरी करा. काय करायचं आता? तुम्ही तर थोडा पण नाही दाब टाकला. अहो आता आम्ही आमचं म्हातारा- ऐकणाच ना तो अजिबात. ऐकायला तुमची काम नाहीत का? केला लाड पाहिला. पाहुणं तुमची पण बहीण आहे ना ती, काहीतरी करा ना. आम्ही तरी कवर सांगणार त्याला ना. हा, आमचं काय ऐकतो आणि आम्ही काय करणार आहे आता म्हातारे माणसं तरी ना. तुम्हीच काहीतरी करा पाहुणं. तुम्ही जे करता ना ते योग्यच करता. मी करीन, पण जर माझ्याकडनं चुकून काही गोष्टी काही जर घडल्या तर परत तुम्ही मला हे करायचं नाही नाही अहो, तुम्ही काय चुकीचं करणार आहे का? तुमची पण बहीण आहे, तिचा संसार आहे, त्या करता काहीतरी करा. प्रयत्न आहेत माझे, पण तुम्ही परत काय बोलायचं नाही मला. आम्ही काय काय नाही जर बोलणार. चुकीच्या काहीच गोष्टी नाही झाल्या. बोलणार आम्ही. तुम्ही चुकीचं काय करणार नाही, आम्हाला विश्वास आहे. तुम्ही काहीतरी करा बस. करतो मग माझ्या पद्धतीने हा काय ठीक आहे. करायचं ते. हो हो चालतंय, येतो मी. हो हो. चला काहीतरी प्रयत्न करावा लागतील आपल्याला पण. आता काय राहिलंय का आता वरडायसारखं? पाय बांध. तिकडचा माझी गप बसली आहे. संतो इकडे खाली पाड.
शंभू बांध बांध शंभू बांध. चांगलं बांध शंभू. शांत बस. शेवट सांगतोय काय वरडला ना कापून टाकील काय खलास करून टाकील. शांत बस. अरे कापून टाकायसारखं ना जीवच कापून टाका मला असं वाटतं. हा म्हणजे ना वर राहायचं नाही. शांत बस आता. जवळ आहे ना कबुली भेटत नाही ना हा आम्हाला तवर हे असंच महिनाभर कळलं का. आणि अर्धा वरडायचा प्रयत्न केला तर गळच कापी. जेवण बिवण तुला सगळं भेटल म्हणून कालवा करायचा नाही. प्रेमात सांगतोय काय. कळलं का. कळतंय का? एका बाई सांगितलं कळतं ना. राहू दे चल. वरडलं की देऊन ठोक टाके तुला. आणि संतू तुला पण पैसे भेटतील बघ. हा फक्त ह्याच्यावर ध्यान लक्ष ठेव. डॅटोयचा वरडलं की ठोक टाकायचं. वरडलं की ठोक टाकायचं. वरडलं की ठोका टाकतो. चल. सांगितलेलं कळलं ना. आवाज जर निघाला शेडच्या बाहेर तर कापूनच टाकी. हो माधू शेठ आमच्या दाजीला पाहिलं का हो इकडे कुठं. आयला पाहिलं नाही राव, पण मी ज्या टायमाला काय कामाला चाललो होतो हा हा त्या टायमाला एक शेडवर आहे का हा. माणूस एक बांधलेला आहे. चला बरं मला दाखवा बरं तेवढं. चला बरं तुम्हाला दाखवतो मी. चला बरं. हो हे शेड आहे का इथं. हो हे शेड आहे ना राव. हो येत आवाज येतो इथं. अरे याच्यात अडवतो हे बघा. हो येत बांधून टाकले. हो जिरली का आता. हे काय अवस्था आहे. हो सोडा सोडा राव ते बघू नंतर. सोडा अहो हे फारच गाय झालं. सोडा अगोदर मग नंतर बघू. सोडा बरं. त्या टायमाला नाही बरं वाटलं. समजायलाच करायची. जरा थोडस काम आहे सांगायचं समजून आमच्यावरच फायरिंग. आता काय रडत आहे. त्या टायमाला उठा, नाही उठा, सुधारलं उठा, का? उठा आता. आम्ही सांगत होतो आम्हालाच घराच्या बाहेर काढायला निघाली. चला उठा आता. उठा उठा उठा. चल. आता नका रडू. चला आता. चला आता घरी चल. चला घरी. ते मामान आत्या बोलावतात घरी. म्हणले कुठे गेलेत काय गावसाना काय व्हायना. चला चला आता घरी जाऊ. समजा चुका करून ठेवल्या. गेलो एक जोडीदार भेटला. त्यांनी सांगितलं की शेड मध्ये बांधून टाकलं होतं. फार बेकार अवस्था म्हणजे फार जायच्या घरी. मी मेलो असतो अरे नशीब रे आपलं ते आपलंच. अरे तुझं सख्खा मेवला होता म्हणून मला तुम्ही सांगितलं म्हणून जमलं नाही तर काय. अरे आम्हाला भेटले पण मार्गच नसते नव्हतं परत. बाबा. त्यांच्या हातात पाय पडलोय. तिच्याकरता हातात पाय पडलोय. माफ कर बाबा. खरंच मला माफ कर. लय चुकलो मी लय चुकलो. जाऊ 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 जाऊ. झालं पाणी प्या थोडं पाणी प्या. दमानी दमानी. पाहू ना तुला मोठे उपकार झाले बघा. आता तुम्ही सांगितलं म्हणलं माझ्या बहिणीचा परपंच उघड्या नाही आला पाहिजे म्हणून मग आम्हाला बी काळजी नाही का? असे तुमचं खरंच मी लय उपकार झाले तो. गेलंच नसतं माहिती नसतं झालं परत. बाबा आई ते पोरीने माझी सगळी जमीन माझं सोनं सगळं घेतलं का माझ्याकडून निघून गेलं. अरे जाऊ दे बाबा. तू तर आहे ना व्यवस्थित आता. मी तुम्हाला सांगितलं होतं ना ह्या गोष्टी पहिल्या बी. सांगितलं पण ते ऐकतच नव्हतं ना. पण लेकरू आम्हाला परत भेट. हा नाही नाही ते बी महत्वाचं आहे. हेच होते ना. हा हेच हे एकदा तिथे बसले होते एका झाडाखाली. पोरगी होती बाबा हिने मला फसवलंय. मला लय मारलं यांनी. तुला तू शांत राहा तू शांत राहा. 15 दिवस मला अन्नाचा कन्ना दिला यांनी मला. कर तुला त्यांनी सांगितलं होतं का माझं लग्न झाले म्हणून. बोल ना. जीव घेईन तुझा. त्याचा जीव घ्यायला का रे तिला. जरा लुटून खाल्ले माहिती. काय काय घेतलं त्याच. 10 लाख रुपये रोख सोनं. 10 एकर जमीन त्याच्या नावाची करून घेतली ना. कुठे कागदपत्र. ते सगळं बऱ्या बोलाने आमचं आम्हाला परत करायचं. फाशी देऊन मारेन ती बे रस्त्यावर. चुकलं माझं. चुकलं ना. आणि मी नव्हते होऊन याच्याकडे आले. हो माझ्याकडे आलं. तो काय करू. अरे त्यो तो नालायक निघाला रे. नाही तर मग काय सांगायचं. पण भावाने तुला कळलं नाही का होय ग. हा माझ्या नवऱ्याच्या कसं नादी लागली ग. ही त्याची बायको. हिच्यापेक्षा तू सुंदर आहे का. अरे यो त्यो बी त्याने शेण खाल्लं. एवढी कळायला चांगली पाहिजे बायको तू. काहीतरी. हा आणि हे धंदे त्यो
अरे बघता काय फटको ना त्याला. ह्यानी बी ना हा हा असं फटकवलं ह्यो साथ तिला खाली हिच्या साथ तिला त्यो. हा ओय, परत राहते काय व्यवस्थित आता हाणू का नाडगे हाणू? नाडगे हा ना ते हाणू. चुकलं नाही करशील काय काढून म्हणजे? द्या, कपडे नाही ना नाही नाही काय नाही ओय, ओय, ओय. आता ह्याला बांधून ठेवतोय आम्ही हा जोपर्यंत बांधून ठेवतो. ऐक याला बांधून टाकतोय. नाही नाही सोडायचं नाही याला का पैसे सोनं आणि ते जमिनीचे का समजे माघारी आले पाहिजे आपलं शिक्त घेऊन आल्या मंग्याची सुटका ते माझ्या वाटत तुला नाही याला आतमध्ये घ्या बांधून बांधून ठेवतो याला ऐक सोडायचं जोपर्यंत पैसे जोपर्यंत- सोनं आणि जमिनीचे कागदपत्र घेऊन येत नाही ना तोपर्यंत हा आमच्याकडे बांधून उपाशी तुम्ही- अन्न नाही पाणी नाही. तुम्ही दोघींनी सोडायचं नाही अजिबात तुम्ही घेऊन जावा हिला धरा. चल रे तू त्या पुरी बरोबर जा चल हा. ती कागदपत्र आण. चल ग. चल बाळ तुला जीव घालते चल हळूहळू जगला वाचला लेकरू आलं घरी बसायला.